चालेल साहेब. चांगली झाली. काय झाले? छान झाली भाजी, मग चांगली सुगरण आहे. हां. हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे ज्योती डेली ब्लॉग. तर चला, आज आहे रविवारची सुट्टी आणि सोनू गेलेली आहे दुकानामध्ये आणि विशाल त्याच्या पप्पासोबत केस कट करायला गेलेला आहे. आज रविवार आहे तर म्हटलं त्यांना पण सुट्टी होती, ते पण घरीच होते एवढ्यामध्ये. तर मग म्हटलं जा घेऊन, मग त्या थोडे थोडे काही जे काही का असं पण रविवारची मुलं घरी असले तर मग ते कामावर जातात, मग असं वेळ नाही मिळत. तर त्याची केस खूप वाढले होते, ते कट करायला गेलेले कटिंग करण्यासाठी. घेऊन त्याला बाहेर त्याला बाकीचे सगळे कामं आवरलीत आणि इथं टाकलेलीत मी नाश्त्यासाठी त्याला अंडे उकडण्यासाठी. विशू पण खातो आणि सोनू पण खाते. तर मग ठेवलेत आणि इथं पोह्यासाठी मिरची चिरली आहे आणि इथं मी पोहे बनवायला घेते. आणि आज एक स्पेशल रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तर काय आहे स्पेशल तर तुम्हाला सांगते. आता अगोदर गणपती बसले, पुन्हा पित्तरपाट, पुन्हा हे नवरात्र, तर आता हे झालेलं आहे सगळं. तर आज रविवार आहे आणि आज काहीच नाही आहे. सो मग त्यांचं मटण खायची इच्छा झाली, तर मग ते म्हटले मी आज मटण आणणार आहे. तर आज काही स्वयंपाक सकाळी बनवू नको, तर म्हटलं थोडंसं नाश्त्याला बनवावं आणि दुपारी मग डायरेक्ट जेवायला भाकरी आणि मटण मस्त झणझणीत रस्सा. तर मला तर नाही जास्त आवडत, पण त्यांना खूप आवडतं, तर मग त्याला बनवून देऊया. तर ती रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर दुपारी आता मी चिकन किंवा मटण जे काय आणतील ती मग रेसिपी त्याची शेअर करते तुमच्याशी. तर इथं बघा, त्यांनी बाजारात गेले होते तर थोडंसं भाजीला आणलेलं होतं कोथिंबीर वगैरे. तर कोथिंबीर तर लई खूप जास्त मातीने भरलेली होती. आता जिकडं तिकडं पाऊसच पडतोय. थोडी मक्का आणली होती, कोबो, काकडी, असं 2-3 वस्तू त्यांनी भाजीला पण घेऊन आले. आज रविवारचं भाजीला पण छान मिळतं. तर इकडं बरंच काही होतं अगोदर भाजीला, पण घेऊन आले. त्यांना 1-2 भाज्या, त्यांना फक्त कोथिंबीर सांगितली होती तर भलं एवढं मोठे घेऊन आले. तर असंच असतं त्यांचं. तर मग मक्याचं कणीस खूप छान होतं, ताजे ताजे होते. तर मग विशूला खायचं होतं मक्का. तर मला तो म्हटला भाजून दे पहिले मला. तर मग तीच मी भाजायचं काम चाललं होतं. तर मग ते आता हे मक्का सोललं ना तर त्याचं ना, जे वरचे ते केस असतात ना, आता आम्ही तर केसच म्हणतो, काय म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते. तर त्याचे केस आहेत ना, ते खोलताना इतके पडतात ना खाली, तर त्याचा खूप जास्त राडा होतो मला खोलायला त्याचा मग त्याच्यामुळं खूप जास्त हे होतं. तर म्हटलं चला आता त्याचं भाजत भाजत कणीस आपण कोथिंबीर पण निवडून घ्यावी आणि स्वच्छ धुवून सुकून वगैरे व्यवस्थित कोरडी करून डब्यामध्ये भरून ठेवावी. जेणेकरून काय होतं, मग सकाळच्या डब्याच्या सोयी आपली होऊन जाते पटापट. छोट्या छोट्या गोष्टी ह्या जर व्यवस्थित करून ठेवल्या ना, तर भाजीला त्याला वेळ नाही लागत. पटकन कोथिंबीर घ्यायची, चिरायची, टाकून द्यायची. धुवायची वगैरे गरज नाही पडत. तर मग इथं मक्याचं कणीस भाजून दिलं दोघाला अर्ध अर्ध करून आणि तो खातच होते. तोपर्यंत यांनी लगेच चिकन वगैरे घेऊन आले. तर मग आता हे चिकन आहे, त्या मग मी स्वच्छ व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं 3-4 पाण्याने, एकदम मस्त क्लीन करून घेतले. आणि त्याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकते आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं, आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपलं व्यवस्थित मिक्स वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी द्यायची. आता ही फोडणी आपण एकदम साधी सिंपल देणार आहोत. तर या अगोदर मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला हे मॅरिनेट करून ठेवायचं असेल तर मॅरिनेट करून सुद्धा ठेवू शकता, पण इथं आम्ही लगेच ताजंच बनवून घेतो, उकडून घेतो. मॅरिनेट करायला ठेवत नाही पहिल्यापासूनच जास्त. जर बिर्याणी करायची असेल तर थोड्या वेळ मॅरिनेट करायला आपण तासभर ठेवू शकतो, 2 तास 3 तास असं. पण जर सिंपल बनवायचं असेल तर नाही मॅरिनेट करायचं भाजीसाठी. तर इथं बघा, मग तेल टाकलं, त्यानंतर थोडंसं खोबरं, लसूण खोबऱ्याची पेस्ट मी करून ठेवत असते ना, तर ती थोडीशी टाकली आणि कोथिंबीर टाकली आणि असं परतून घेतलं सगळं. चिकन हलवून घेतलं आणि थोडीशी अजून हळद टाकली, मीठ टाकलं आणि आपल्याला
असंच थोड्या वेळेनं हे करून ठेवायचं, झाकून ठेवायचं 5 मिनटं तरी. आणि आपल्याला दुसरीकडे एका गॅसवरती मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेच गरम आपल्याला पाणी टाकायचं नंतर फोडणीला. आणि त्याच्यानंतर मसाल्याची सुद्धा मी तयारी लगेच करून घेते, जेणेकरून काय होतं कांदे वगैरे भाजले की थंड व्हायला मग त्याला पण 10-5 मिनटं जातात. मग व्यवस्थित थंड झालं की ते हे करून घ्यायचं, वाटून घ्यायचे. तर मग इथं बघा, इथं लगेचच चिकनला चांगलं पाणी सुटलं होतं, तर मग लगेच गरम पाणी टाकून घेतलं, प्लेट झाकून ठेवली. तोपर्यंत इथं कांदे व्यवस्थित चिरून घेते आणि कांदे व्यवस्थित चिरून वरचं साल्ट काढून घ्यायचं आपल्याला आणि त्याचं ना वरचं तोंड वगैरे आणि खालचं पण व्यवस्थित पाचोळा वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं सगळं. आणि ते व्यवस्थित काढून त्याला मधून हे करून घ्यायचं. आणि इथं खोबरं पण घेतलं. इथं खोबरं थोडंसं ना पावसामुळे थोडं खराब वाटत होतं, ते काढून घेतलं. आणि इथं खोबरं, आलं आणि कांदा मी इथं भाजायला ठेवला आहे आणि लसूण पण निसून ठेवला आहे. बघू शकता इथं आलं पण व्यवस्थित भाजून निघले, कांदे पण भाजलेत, खोबरं भाजले. ते थंड होते आता 5 मिनटं. तोपर्यंत बाकीच्या गोष्टी मी करून घेते. आता दुसरे बारीक गॅसवर, छोट्याशा गॅसवर आहे ना मी इकडं तिकडे ठेवलं ते पातेलं शिजण्यासाठी आणि व्यवस्थित असं ठेवून घेतलं. आणि दुसऱ्या गॅसवर लगेच म्हटलं गरम गरम भाकरी बनवून घ्यावी. आता तोपर्यंत ते भाजी पूर्ण उकडूस तर आपण भाजी सूप वगैरे तयार होतेच त्याचं, तर उकडूस तर मग म्हटलं भाकरी करून घ्यावी. तर चालली होती इथं माझी भाकरी बनवायचं काम. तर आता पटापट भाकरी बनवून घेते आणि मग तुमच्याशी शेअर पण करते आता ती स्पेशल काळा मटणची रेसिपी. तर आता इथे मटण तर नाही, चिकन आहे, पण मटण पण सेम तशाच पद्धतीने मी बनवते. आता चिकन असेल काय मटण असेल काय सेम तशाच पद्धतीने बनवते. अजून थोडीशी वेगळी वेगळी पद्धत आहे, जसं आपले व्हिडिओ येतील तसे तसे वेगवेगळी मी पद्धत शेअर करणारच आहे. तर इथं भाकरी बनवून घेतली. आता इथं ज्वारीची भाकरी असल्यामुळं थोडंसं चिकटते, तर मग हळूहळू बनवून घेते मी. आता इथं मला भाकरीनं छोटी बनवायला जमतच नाही आहे. भाकरी तवाभर अशी मोठी मी व्यवस्थित पातळ अशी भाकरी बनवून घेत असते. आणि भाकरी मी भाजताना सुद्धा कशी भाजत असते, तव्यावरच भाजून घेत असते. तर ती सवयच आहे मला, मी गॅसवर भाकरी जास्त कधी भाजतच नाही आहे. तर मग ते बघा अशी तवाभर मस्त भाकरी बनवून घेतली आणि व्यवस्थित असं पाणी वगैरे लावून घेतलं आणि मस्त अशी भाकरी बनवून घ्यायची. कडक होते भाकरी तव्यावरच भाजल्याच्या नंतर. आणि इथं मी दुसरी पण भाकरी लगेच मळून घेते, पीठ वगैरे त्याचं, आणि भाकरी बनवून घेते ती पण. तोपर्यंत आपलं चिकन पण शिजून निघते चांगलं. बारीक गॅसवर मी ते ठेवलं आहे. आणि इथं मी 2 ज्वारीच्या भाकरी आणि 2 बाजरीच्या भाकरी अशा बनवणार आहे. तर बघा अशी मस्त अशी टम्ब फुगली का नाही आपली भाकरी, तर अशी मस्त फुगते. आपल्याला खालून वरून अशी पालती अशी सोयीची करून अशी व्यवस्थित आपली भाकरी भाजून घ्यायची. आता व्यवस्थित अशी कडक मस्त भाकरी होते तव्यावरती भाजल्याच्या नंतर. आता ती कोथिंबीर निसली होती ती स्वच्छ धुवून हे करून मी आणली आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी वगैरे करून घेतली. 10-15 मिनटं तशी ठेवली होती आणि ती नंतर डब्यात भरून ठेवली. आणि इथं चिकन पण आपलं उकडलं होतं चांगलं. आता एक कांदा वगैरे वाटून घेऊया आपण. आता सगळं थंड झालेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलं आणि आता मी वाटून घेणार आहे. व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं. अगोदर थोडंसं वाटायचं, नंतर पाणी टाकून वाटायचं. आणि हे बघा, हे फुटाण्याचं पीठ करून घेतलं होतं आणि बाजरीचं पीठ ते तव्यावरती खरपूस भाजायला ठेवले. इथं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं. इथं मग काही मसाले घेतलेत, मटण मसाला, काळा मसाला, अंबारी मसाला आणि कोथिंबीर. इथं अद्रक लसूणची ह्याची खोबऱ्याची पेस्ट घेतली. मी आता चिकन आहे ना एक साईडला सगळं काढून घेतलं एका प्लेटमध्ये, एका ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये सूप काढून घेतले ना. आता पातेलं ते रिकामं करून तेच पातेलं ठेवलं आहे गरम होण्यासाठी. गरम झालं, तेल टाकलं, त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट मी बनवून ठेवते ना, तर तीच मी टाकली ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता त्या बाकीचे सगळे मसाले, कोथिंबीर जे काही थोडंफार उरलेलं होतं ते सगळं आपलं टाकून द्यायचं आहे. आणि आपलं हे जे काही वाटण आपण तयार केलेलं होतं, कांदा, लसूण, अद्रक आणि ह्याचे खोबऱ्याचं, तर ते वाटणसुद्धा टाकून द्यायचं.
आता अद्रक लसूणची आणि खोबऱ्याची पेस्ट मी थोडीच टाकली, कारण आपण ऑलरेडी वाटणामध्ये सुद्धा ते टाकलेलं होतं. आणि आपल्याला अशा पद्धतीने मस्त असं तेल सुटूस तरी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सुक्कं पण बनवायचं आहे आणि पातळ पण बनवायचं आहे, म्हणजे रस्सा भाजी पण बनवायची आहे आणि सुक्कं पण बनवायचं आहे. तर आता एक अगोदर आपण हे सुक्कं सगळं टाकून घेऊया. आता हे सगळे पीस मी टाकून घेतल्याने व्यवस्थित असं परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला असेच झाकण लावून आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं. 10 मिनटं नाही, पण 5 मिनटं 2 मिनटं तरी तुम्ही इझिली ठेवू शकता. आता तोपर्यंत मी इथं जे काही सूप काढून घेतलं होतं ते सूपमध्ये आपल्याला इथं 2 चमचे जे मी खरपूस असं मस्त भाजलेलं होतं ना पीठ बाजरीचं आणि फुटाण्याचं, तर ते इथं आपण टाकून घेऊया, जेणेकरून भाजीची कंसिस्टन्सी छान येते, मस्त अशी जास्त घट्ट नाही पातळ नाही, अशी सिंपल छान दिसते भाजी पण आणि खायला पण टेस्टी लागते. तर इथं बघा, आता इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे, किती छान अशी तर्री आलेली आहे सुक्या मटणाला सुद्धा, म्हणजे सुक्या चिकनाला सुद्धा असं इतकं सुंदर दिसत होतं आणि तोंडाला पाणी सुटतं असं बघून बघा. तर मग असं मी जे काही आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं होतं ते सुक्कं तर आपलं तयार झालं, त्यातलं थोडंसं काढून घेतलं सुक्कं आणि त्यानंतर आपलं जे फुटाण्याचं पीठ आपण टाकलेलं होतं बाजरीचं ते भाजून आपलं ह्याच्यामध्ये मध्ये ते त्याच रश्श्यामध्ये तेवढीच भाजी बनवायची आणि थोडंसं आपलं इसळून आपलं ते आपलं नॉर्मल आपण पाणी मिक्स करून त्यामध्ये टाकून द्यायचं. आता थंड पाणी अजिबात वापरलं नाही आणि मीठ वगैरे टाकून ठेवून दिलं. आता हे सुक्कं काढून घेतलं होतं, त्याला आपण मस्त असं कोथिंबीरवरती टाकून द्यायची, मस्त वास सुटतो कोथिंबीरचा त्याच्यावरती खूप मस्त, आणि लिंबू पिळून ते खायला तयार आहे सुक्कं. तर तुम्ही अशी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता, छान लागतं. आणि इकडं आपले तोपर्यंत भाजी व्यवस्थित उकळून निघते, व्यवस्थित अजून राहिलेली आपली थोडीशी कढवायची आहे भाजी, म्हणजे थोडीशी उकळायची आहे. आता उकळती बारीक गॅसवर, आपल्याला मोठा गॅस नाही ठेवायचा, नाहीतर मग भाजीची तरी जाते. इकडं भाकरी बनवून मस्त झालेलीच होती, तर मस्त तयार होतंच आपलं. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते नंतर. तर बघा, थोडं 5 मिनटं ठेवलं मी बारीक गॅसवर, तर अशी तरी आलेली आहे मस्त. आणि तसं मस्त असं चिकन आपलं रस्सा भाजी चिकन काळं चिकन तयार झालेलं आहे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि मस्त घ्यायचं खायला. तर बघा, इथे ताट केलं मी त्यांना आणि त्यांना खूप जास्त भूक लागलेली होती. त्यांनी सकाळी नाश्ता वगैरे काहीच नव्हता केला. आम्ही पोहे खाल्ले होते, पण त्यांनी नव्हते खाल्ले. तर मग म्हटलं आता जेवायलाच वाढावं, तर मग त्यांचं ताट तयार केलं होतं. कांदा, लिंबू, काकडी, सुक्कं चिकन आणि रस्स्यातलं चिकन रस्सा आणि भाकरी. तर तोपर्यंत ते इथं सुक्कं चिकन एन्जॉय करत होते, खात होते. तर मी आता विचारते त्यांना कसं झालं आहे. आणि विशालचं मोबाईल बघायचं काम चाललं आहे, सोनू तर बाहेरच गेली खेळायला, अजून आलीच नाही. तर आल्याच्यानंतर ती जेवण. तर चला आता मी त्यांना विचारते कसं झालं आहे. आणि तुम्ही पण या खायला, आणि तुम्हाला पण अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धतीने सांगितली आहे मी. आणि अशाच पद्धतीने तुम्ही बनवून घ्या आणि नक्की सांगा कमेंट करून की कशी झालेली आहे. चला मी वाढून घेते तोपर्यंत सगळ्यांना. आता जास्त तर विशालही नाही, मुलं तर नाही खात जास्त, आणि म्हणजे एकदम थोडंच आणलं होतं आणि आम्हाला जास्त लागत पण नाही, पण थोडंच तरीच खायला आहे नुसतं. खाऊन बघितली का भाकर भाजी, खाऊन बघितली कसं झाले साहेब? चांगली झाली. विशाल, सोनू कुठं गेली आपली? सोनी गेली फिरायला, खेळा गेली. आता आल्यावर जेवण नंतर. त्या साहेबाला भूक लागली होती, सकाळपासून जेवले नव्हते, काही नव्हते नाही का, जेवलेच नव्हते ना. मटण खायचं होतं पण चिकनच घेऊन आले. पण चिकन पण भाजी छान बनवली, मस्त होती नाही का, छान झाली ना भाजी. सुक्कं काळं मटण छान झाले. सुगरण आहे काय तुमची बायको, सांगा बरं काय झालं? छान झाली भाजी, मग चांगली सुगरण आहे. हां, त्या टी व्हीने इकडे ऐकूया ना तुमचं बोललेलं. टेस्टी झाले आहे का नाही? घे नाही.